जळगाव जामोद अरुंद पुलामुळे वसाहतींमध्ये शिरतेय पावसाचे पाणी. पूल उंच करण्याची नागरिकांची मागणी. जळगाव जामोद प्रतिनिधी. शहरातील नवीन कोर्ट आणि स्वर्गीय क्षीरसागर यांच्या घरासमोरून डोंगरातून आलेला एक मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी येते. मात्र हा नाला ज्या पुलाखालून जातो तो पूल अत्यंत छोटा आणि अरुंद असल्याने पावसाचे पाणी अडकून थेट रहिवासी भागात शिरत आहे. या नाल्याच्या पाण्यामुळे आमदार कुटे, देशमुख व कोर्टाच्या भागात पाणी साचते. तसेच हे पाणी ईदगाह परिसर, प्लॉट भाग, वकील दीक्षित साहेब यांच्या घरात देखील शिरत होते. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार कुटे साहेबांनी तत्परतेने एका पुलाच्या कामाचे टेंडर काढून तो पूल मोठा केला आहे. त्यामुळे आता त्या विशिष्ट भागात पाणी शिरणार नाही असा दिलासा नागरिकांना मिळालाय. दुसऱ्या पुलाचा प्रश्न कायमच. मात्र टेलिफोन एक्सचेंजजवळ असलेला दुसरा पूल जो 3-4 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता तो अद्यापही डोकेदुखी ठरत आहे. हा पूल अत्यंत छोटा आणि अरुंद असल्याने पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाऊ शकत नाही. परिणामी हे पाणी अल्फरान शाळा, मेहबूब भाई, शब्बीर भाई, पोपट बाबू, शमीम देशमुख यांच्या घरांमध्ये आणि मस्जिदीमध्ये दरवर्षी शिरते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. आमदारांना कळकळीची विनंती. राणी पार्क परिसरातील नागरिकांनी आमदार साहेबांना विनंती केली आहे की ज्याप्रमाणे पहिला पूल मोठा करण्यात आला त्याचप्रमाणे हा टेलिफोन एक्सचेंजजवळील पूलसुद्धा मोठा आणि उंच करण्यात यावा, जेणेकरून पावसाचे पाणी अडकणार नाही आणि वसाहतींमधील पाणी शिरण्याची समस्या कायमची मार्गी लागेल. राणी पार्क परिसरातील रहिवाशांकडून ही मागणी जोर धरत आहे.